शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाय संत शिरोमणी ब्रह्मस्वामी वैराग्य निधि अंकमादेवी माता की जय। त्रैलोक्य संपदाल्लेखमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रसारं तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परं वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ मौली माऊलीचा पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून अनेक भाविकांना पूजा करण्याचा योग या ठिकाणी प्रतिवर्ष मिळत आहे। आज आपल्या सर्वांच्या जीवनात सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। शंभूचा आराधना, शंभूचा गुणगान प्रत्यक्ष रूपाने डायरेक्ट संपर्क साधला तर साध्य होऊ शकत नाही। डायरेक्ट देव भेटू शकत नाही। एक रूट आहे, तयाचे प्रसाद शिवसांब भेटे। कोणाचे प्रसाद? गुरुवर्यांचा प्रसादाने शंभू साक्षात्कार होणार आहे। म्हणून भाग्यशाली आहात, सद्गुरु माऊलीच्या सानिध्यात तुम्हाला पूजा पाठ करण्याचा संधी प्राप्त या ठिकाणी होते। म्हणून माँ सीता लहान असल्यापासून शंभूचा आराधन करणारा एक महान शिवभक्ती करणारे माता। त्यांच्या निष्कलंक स्वभावाया असलेले मला पतिदेव मिळावे म्हणून शंभूचं आराधन केले। एकमेव निष्ठा बाळगणारे
पतिदेव मला पाहिजे असं म्हणून शंभूचं गुणगान करत होती. आणि शिवधनुष्यबाण त्यांच्या तपमुळं, त्यांच्या निष्ठेमुळं शिवधनुष्यबाण जो आचारवान आहे, जो विचारवान आहे, जो सदाचारी आहे, सद्गुणी आहे, असे व्यक्तींनाच ते बाण उचलणार आहे. दुर्गुणी दुराचारी अंत्यनिशिदरय्या, लिंग व्यसनी जंगम प्रेमी अंत्यनिसय्या, अवश्यम अनुभोक्तव्यम अंत्यनिसय्या. किती सुंदर सांगितलं. दुर्गुणी दुराचारीसाठी ते बाण उचलणार नाही. देवा शंभो, तुझ्या स्मरणात असलेले आणि तुमच्या आचरणात असलेले व्यक्तीही ते उचलू शकतात. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ते कोण बाण उचलले. शिवधनुष्य बाण. सांगायचं तात्पर्य, लहान असताना महान कार्य मा सीता कोणाचं स्मरण केले? कोणाचं स्मरण केलं? महादेवाचं. जसं तुम्ही पूजा केलात ना, या प्रकारे पूजा निरंतर केली, अंतर न पडता. म्हणून राम भेटले. त्या प्रकारे अनेक उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कारण श्रावण मास असल्या कारणानं शंभू विषयी या ठिकाणी आपला नितांत प्रवचन चालू आहे. सकाळी आणि संध्याकाळी अंतर पडत नाही. काय शिववीन अन्य करिता उपाय, जाणा तो अपाय. हे तर श्रावण मास आहे. दुसरा अनेक गोष्टी घेऊन कशाला बसायचं? फक्त शंभो महादेव त्यांच्याच भक्ती या ठिकाणी आपण स्मरण करायचं. वेळ वाया घालायचं नाही. वेळोवेळी, घडी घडी, पळ पळ. तर त्या प्रकारे अजून एक द्वापार युगात मेन पात्रधारी कोण होते माहिती आहे तुम्हाला? मेन पात्रधारी वैकुंठ सोडून अवतार घेऊन आलेले. लक्षात आलं का? कोण होते? एवढं बोललं तरी तुम्हाला लक्षात येत नाही. विष्णूचा अवतार कृष्ण. द्वापार युगात मेन कलाकार म्हटलं कोण होते? कृष्ण कलाकार. 16 कला संपन्न. या 16 कला प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? जन्मल्यानंतर प्रत्येक विद्या प्राप्त करून घ्यावं लागतं. काही गोष्टी संपूर्ण तुमच्या मेमोरी मध्ये बसलं तरी सुद्धा थोडस टचिंग करणारे एक व्यक्तीची गरज आहे. टचिंग पाहिजे. काहीतरी बघा, काहीतरी नाव आहे, त्याला आठवणीने गेले, म्हण काहीतरी आहे असं म्हणतो आम्ही कधीतरी. दोनच अक्षर मध्ये आहेत बघा. मला आठवणीने गेले, काहीतरी बोललं तर त्या गावच्या नाव दोनच अक्षर मध्ये आहे. फट्ट दिवशी कोणीतरी दुसरा शब्द जोडला, हा बघा हे नाव. म्हणजे आठवण होतं, परंतु टचिंग करणाऱ्या व्यक्तींची गरज होती. त्या प्रकारे साक्षात भगवंत अवतार घेऊन या भूतलावरती कृष्ण रूपाने त्या ठिकाणी तो आला, तरी सुद्धा त्यांना गरज होती विद्वत्ताची. आणि विद्यागुरु कोण होते तुम्हाला माहिती आहे? कृष्णांचे कोण होते? सांदीपनी मुनी ऋषी त्यांच्या विद्यागुरु होते. त्यांच्याबद्दल बोलत बसलं तर अजून आमचं हे आपला श्रावण मास संपते.
तुम्ही थकून गेला, आज विचलित नाही बघा, सगळी एवढं दगड बसल्यासारखं बसला तुम्ही. दररोज मी बघतो असं तसं असं तसं. दररोज थोडं हालचाल, आज हालचाल डॉक्टरचा वाईट हो ना, हालचाल नाही. हालचाल केलं तर नाही इंजेक्शन देऊ, फारच गडबड करलं म्हणून डॉक्टरांना बसविली आहे. मध्यंतरी डॉक्टर झाले. महिलांसाठी एक डॉक्टर आणि पुरुषांसाठी एक डॉक्टर. थोडा गडबड केल्या मोठे मोठे इंजेक्शन घेऊन आले. असं हसण्यासाठी बोललो तरी सुद्धा ते डॉक्टर आहेत ऑलरेडी. सांदीपनी ऋषी त्यांच्या गुरुकुलामध्ये काय प्राप्त करून घेतले श्रीकृष्ण? विद्या प्राप्त, विद्या गुरु. मग साक्षात देव असेल तर गुरुकुलात जाऊन विद्या शिकून घ्यायचं काय गरज होती? परंतु टचिंग गरज आहे, टच करणार, अटॅचमेंट. तेवढा प्रयास करायचं गरज नाही. मेमोरी पॉवरफुल राहते त्यांची. ठीक आहे. विद्वान ज्यावेळी झाल्यानंतर त्यावेळी गुरु महाराजांनी सांगितले तुला दीक्षा घ्यावं लागेल. दीक्षा घेतल्याशिवाय तुला मोक्ष नाही. माऊली द्या म्हणतात दीक्षा नाही. तुला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल दीक्षा गुरुला तुला शोधत जावं लागेल. त्यावेळी निष्ठावान शिवभक्तांकडून तुम्हाला दीक्षा स्वीकार करावा लागते. निष्ठावान शिवावरती अति निष्ठा अति प्रेम, त्या प्रभूची नितांत अटॅचमेंट असलेले अशा सद्गुरु माऊली तुला दीक्षा स्वीकार करा. शोधता शोधता श्रीकृष्ण भगवंत दीक्षा गुरुसाठी हुडकत निघाले. हुडकून हुडकून आखरी ध्यानस्थ शिवस्मरणात असलेले महामुनी उपमन्यू ऋषी त्यांच्याकडून अनुग्रह घेतलं. कानात उपदेश दिले. कोणती? शिवमंत्राचा उपदेश श्रीकृष्ण भगवंताला दिले. बघा, म्हणून दररोज स्मरण करतो. काय म्हणा? ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम. मुरारी, मुरारी म्हणजे कोण? कृष्ण. अर्चन केलेले आहे म्हणून शंभूचा पूजा पाठ केल्याशिवाय आमचा काम पूर्ण होत नाही. म्हणून अनेक 16 कला संपन्न झाले श्रीकृष्ण. एक कला नाही, परिपूर्ण कला. पूर्ण चंद्र 16 दिवसाला पूर्ण चंद्र असतो. बाकीच्या वेळेला अपूर्ण असतात. कला वाढत जाते. मी बोलत राहतो ना, घटती कला, चढती कला, ठैरती कला, उडती कला. 4 प्रकारची कला. विश्लेषण संध्याकाळी करू. बसून बरच वेळ झाले त्यांना. तर असो, त्याकरता असा कला संपन्न होण्याकरता आपल्याला शंभूचा आराधना करणं जरुरी आहे. या कलियुगात निरंतर शिवाचा साधना करणं म्हणजे फार कठीण आहे. माऊली दर दिवस तुम्हाला मिळत नाही. म्हणून श्रावण मास एक पुण्य पर्वावरती सेवा सर्वांना मिळावा म्हणून जो आकांक्षा बाळगलेली आहे त्या व्यक्तींना माऊलीपर्यंत येण्याचा सद्बुद्धी. प्रतिवर्षी एक गोडी लागलेली. गोडी आणि ओडी.
तुम्हाला लागलेले आहे. दरवर्षी विजिट देणारे काही भक्त आहेत या ठिकाणी. त्या प्रकारे आज डॉक्टर सगरोळीकर सतीपती सहित या ठिकाणी आलेले आहे. बल्लूरचे हनुमंतरावजी सतीपती या ठिकाणी आलेले आहेत व तसेच मुंबई व तांडा वक्करणा तांडा तिथून काय नाव तुमचं विश्वनाथ का महादेवजी त्यांनी सुद्धा दीक्षा घेतलेली आहे. समाधान वाटलं असला श्रीकृष्ण भगवान दीक्षा घेतल्या म्हटलं तर आम्ही बी दीक्षा घेतलो म्हणून किती खुशी झाला असेल त्याला. दीक्षा शिवाय मोक्ष नाही. कालपासून ते उपस्थित खतगोपर साहेबांचे माधवराव पाटील यांच्या सुपुत्र सतीपती आलेले आहे. आणि शारदा मातांचं एक विचार आहे की येणाऱ्या वर्षी दोघं नाही तिघ यावं असं म्हणून त्यांचे विचार. अजून काय त्यांना पूजा करण्यासाठी त्या माताजींना एक श्रीफळ देऊ. हा प्रसन्न आहे. हे सुंकणीची जोडी आहे. सुंकणी दत्ता पाटलांचे नाती म्हणतात की काय म्हणतात नात असो. या प्रकारे तुम्ही समोरचे कुठले म्हटले? बाबा बसो कल्याणहून आले. आम्ही बसो कल्याणला आलो होतो. प्रभावती मॅडम आहे तिथं बसव कल्याणला. तर सर्व लोक बसव कल्याणाला जातात. माताजी बसव कल्याण सोडून मनमत माऊलीला धावून या बसवण्णाचा नगरी धावून बसवण्णांच्या युगामध्ये सगळे त्या ठिकाणी जात होते. त्या ठिकाणी सत्संग ऐकून घेत होते. त्या प्रकारे बसवण्णांचा जो विचारधारा ज्या ज्या ठिकाणी सत्संग होणार आहे शिवपूजा होणार आहे तो स्थान कल्याणच आहे. आलं का? आपुलिया कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याण रमणा नाम ही कल्याण स्थान ही कल्याण. स्थान भी कल्याण नाम भी कल्याण सर्व कल्याण. आणि कल्याणाचा माता इथं येऊन आमच्या सगळ्यांचं कल्याण करते. कल्याण बघा किती कल्याण आहे तुमचं सगळ्यांचं. कल्याण करून घेण्यासाठीच या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेले आहोत. अनेक भाविक भक्त या ठिकाणी सेवा करत आहे. तन मन धन कोणी अन्नदान करत आहे कोणी धनदान करत आहे. आणि अशा प्रकारचे तुमचा सेवा करण्याचा शक्ती तडखील शिवा पाटील सुद्धा आलेले. तर त्यांना वाटत असेल आप्पा आम्हाला विसरले. आणि आज ज्योती यांचे सुपुत्र प्रसाद आणि जोडीचा काय श्वेता. प्रसाद आणि श्वेता दोन जोडी नवीन या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती झाली. आज प्रसादांचं वाढदिवस आहे. आज आहे की आज वाढदिवस आहे. त्यांनी सुद्धा जोडी घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. प्रथम पूजाला बसवराज पाटील फतलापूरकर डॉक्टर साहेबांचा जोड आम्हाला लावून दिले. म्हणून हे सगळ्या गोष्टी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर ज्यांच्या नाव मी या ठिकाणी घेतला नाही विसरून सोडला असेल तर तुम्हा सर्वांचं मनमत माऊली कल्याण करो. असं का जिलेबी बघा गोड गोड जिलेबी. हा गोड गोड जिलेबी आणले नाही तर उठून जाईल लवकर. हा आरती झाल्याशिवाय जिलेबी कोणी खाऊ नका. हा गरमागरम जिलेबी घेऊन आलेले. हा कलाकार मंडळी दाबून खाऊ नका हो. कारण तुमचा आवाज बंद होऊन गेला तर आम्हाला अवघड होऊन जाईल. सिंपल बघा थोडं सिंपल बघा.
तेच म्हणालो, थोडा सिंपल बघायचं, जस्ट बाय सिंपल एवढंच तुकडं खायचं. तुम्हाला नाही माहिती ह्याला, तुमचा आवाज बसला तर आमचा काही संबंध नाही, यांचा आवाज बसू नये. ठीक आहे. तुपामध्ये केलेले, जिलेबी तुपामध्ये तळालेली आहे म्हणजे किती छान असत. असो, असा हा आनंदाचा सोहळा. काय डेली जिलेबी मिळतो, लड्डू मिळतो, बालुशाही मिळते, मैसूर पाक मिळते. वर्षातून एकदा तर तुमच्या घरामध्ये जिलेबी मिळते की नाही की मला सांग माहित नाही, परंतु या ठिकाणी दर दिवस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भोज्य या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. हे माऊलीच्या कृपा आहे. शारीरिक समाधान, मानसिक समाधान, आत्मिक समाधान, 3 प्रकारचे समाधान या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत आहे. आम्हाला तर असं वाटते की श्रावण संपूच नाही, निरंतर श्रवण करत राहावं, पोट भरून मिळत राहावं. कवडी कोणाचे देणे नसावे, मृष्ठान्न भोजन ते मिळावे. सदाशिवाला कवडी कोणाचे काय देणं न घेणं. वाजवा रे वाजवा. किती शांत, किती समाधान आहे. असो, एवढा अपेक्षा बाळगून 2 शब्द या ठिकाणी विराम. सांब जय नम पार्वती हर हर.